आता तरी हे गुणगान गाणं बंद करा आणि तुमचे डोळे उघडा, नीट बघा समाजात काय चाललंय काय नाही चाललंय याचं भान ठेवा. महागाई किती झाली याच्याकडे देखील बघा, बेरोजगारी किती आहे त्याचा पण विचार करा. समजलं? आणि काय काय करू? आणि हे सगळं करत असताना स्वतःचा पण विचार करा की आपण कुठल्या दिशेने चाललोय, आपल्याला काय करायचंय, आपण कुणाला मतदान करतोय आणि हे सगळे मतदान करून माझ्या नशिबात माझ्या पदरात काय पडतं याचा देखील विचार करा. पोट तिडकेने बोलतोय मी तुमच्यासाठी. आम्ही बरोबर कधी करणार? विचार करूनच चालतो नेहमी. तुमचा विचार, नाही वाटत की आम्ही चुकीच्या दिशेने किंवा चुकीची पावलं टाकतोय असं. तुमचा विचार चुकतोय आणि हाच विचार तुम्हाला अधोगतीच्या दिशेने घेऊन चाललाय, बेरोजगारीच्या दिशेने घेऊन चाललाय, महागाईच्या दिशेने घेऊन चाललाय. अरे उघडा डोळे आता तरी, कमीत कमी उघडा डोळे बघा नीट. तुम्ही आम्ही नीटच बघून चालतो. तुम्ही मतदार राजा आहात. तुमच्या हातामध्ये भविष्य आहे, पण त्याचा वापर तुम्ही करत नाही आणि त्याचा परिणाम तुम्हाला या महागाईमध्ये भोगावा लागतोय. काहीतरी कुणाविषयी नक्की हे मी जे बोलतोय ना ते सत्ताधारी पक्षाविषयी बोलतोय. त्यांच्या हातामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत की हे जे तुम्ही आत्ता आणलेलं आहे किंवा जे तुम्हाला दैनंदिन गोष्टींसाठी लागतं, ज्या सोयी सुविधा लागतात आणि जे काही तुम्हाला लागतं ना, ह्या सगळ्याच्या सगळ्या पायाभूत सोयी सुविधा असतील किंवा जे काय असेल ते सत्ताधारी पक्षांनी त्याची जबाबदारी आहे की ते सर्वसामान्य माणसाला परवडेल. समजलं का? ह्याच्यात आमचा काय दोष आहे? आम्ही हे बोलणार याविषयी आम्हाला त्रास होतो. आत्ताच आलेले बिहार इलेक्शनचे रिझल्ट आम्हाला आनंद वाटलाय. एखादा पक्ष जेव्हा जिंकतो त्यावेळेला आनंद वाटतो, पण त्याचबरोबर तुमची जबाबदारी पण आहे की बेरोजगारी कमी करणे. आपल्याकडे आलेले प्रोजेक्ट आपल्याकडे राहिले पाहिजेत. मराठी मुलांना ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत. नुसतं अंधाधुंद डोळे बंद करून आम्ही गुणगान गाणं केव्हा बंद केलंय? आपण काल सामान आणायला गेलेलो घरचं, तर त्याच्यामध्ये किराणा आला, खाऊ आला. मग ते आणलंय केवढंस? बघूया काय हे सांगतात ते काय 4 बिस्किट पुडे, 1 फरसाण, 1 हा बिस्किट पुडा, हे चिप्स. म्हणजे खाऊ झाला? हाच खाऊ असतो, एवढाच खाऊ असतो. कारण आमच्या खिशाला इतकंच परवडतं आणि याच्यापेक्षा आपल्याला नाही परवडत या गोष्टी. म्हणून मी मगाचपासून सगळ्यांना तेच सांगतो, एवढा परवडतं ना, मग तोंडाला पण तेवढंच परवडलं पाहिजे की एका वेळी एवढंच खाल्लं पाहिजे. मग मी तेच सांगतोय की ही जी महागाई आहे, ही महागाई इतकी, ह्याच्या महागाईचा विषय नाहीये. मग कसला जर खिशाला एवढं परवडतं की नाही तुमच्या 500 रुपयाचं आणायला परवडतं, तर तोंडाला सुद्धा 5 रुपयाचंच खायला परवडलं पाहिजे. अरे बरोबर आहे की हे बघा, म्हणजे काय असतं माहितीये का, यांचं म्हणणं असं आहे की हे समर्थक मंडळी आहेत ना, काय तुम्ही काय म्हणता त्याला, अंधभक्त. अंधभक्तांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं काही झालं तरी चालेल, तुम्ही तुमचे जे हातपाय आहेत ना ते जास्त पसरू नका, तुमचे जेवढं पाय पसरतायत तेवढंच पांघरून घ्या. बरोबर आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा मोठ्या करू नका, असं हे अंधभक्त म्हणतात. आणि हेच आम्हाला पटत नाहीये. किंवा असे अनेक लोक आहेत की ज्यांना महागाईची झळ पोचते आणि ज्यांना असं वाटतं की महागाईची झळ प्रत्येकाला पोचते, कुणाला पोचत नाही. आधी गरीबापासून श्रीमंतापर्यंत महागाईची झळ पोचते. पण आजकाल माणसाच्या खिशात एवढा पैसा घुळकुळायला लागलाय की आपण जातो काय आणायला, फक्त तुम्ही किराणा घेऊन आलात तर 2-2.5 हजार मध्ये येईल. पण आपलं 5,000 बिल का होतं? त्याच्या व्यतिरिक्त गोष्टी घेतो, म्हणजे आपल्या पण टवण्या कमी नव्हे. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसाने आहे ना, जेवढं लागतंय तेवढंच आणायचं. 1/2 किलो लागतं तर 1/2 किलोच आणा. 1/2 किलो नाही 1/2 किलो नव्हे, सामान घरातला किराणा भरपूर आणा. का 1 किलो 1.5 किलो लागतो तो, पण हा जो वरचा खर्च आहे तो किती आहे? आता ह्याचंच बिल कमीत कमी 1,500-2 हजार असेल. कमीत लहान मुलं बाळ घरामध्ये असतील तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्या म्हणजे आता लहान मुलांच्या सोबत सुद्धा महागाईची झळ पोचलेली आहे. पण नुसती लहान मुलं नाही खाते. आता एक लहान मूल खायला लागलं तर हा खाऊ महिनाभर नक्की पुरेल. पण असं होतं का? आता हे चिप्सचं पॅकेट उघडलं तर ईश्वरी एकटी खाणार आहे का? नाही खाणार, सगळेजण खाणार ना, त्याच्यासाठी तर माणूस म्हणतो. 15 दिवसात सगळा खाऊ फिनिश. आणि मग 15 दिवसांनी आम्ही परत नाव काढलं डीमार्टला जायचं. जरा इकडे द्या. 15 दिवसांनी आम्ही डीमार्टला जायचं नाव काढलं. परत संपल्यावर तर आता तर जाऊन आलो होतो, एवढं आणलं होतं ते संपलं. याचं कारण असं आहे की महागाई जास्त आहे. आता हे बघा, याच्यावरती याची किंमत आहे 79 रुपये. आपण 80 पकडूया. 150 ग्रॅमची 80 रुपये किंमत आहे. हेच जर का तुम्हाला 40 रुपयाला मिळालं, 30 रुपयाला मिळालं तर हा माणूस 2 घेऊन येईल की नाही एकाच्या ऐवजी? या गोष्टी करतोय मी. मस्त ना डीमार्टला बाय 1 गेट 1 पण. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही ही गोष्ट ऍग्री करता का की बाबा आपली महागाई वाढलेली आहे, सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं, पेट्रोलच्या किमती वाढल्या. आता बिहारमध्ये चांगलं निवडणूक जिंकलेली आहे, तर एक काम करा,
तिकडच्या ज्या काही तरुण आहेत, मुलं आहेत, त्यांना आता जे इकडे येतात त्यांना बाहेर परप्रांतामध्ये जावं लागतं आणि मग एक स्टॅम्प बसतो की तुम्ही परप्रांतीय वगैरे आहात, तर तिकडे थोडासा चांगला उन्नती करा, तिकडे इंडस्ट्रियल झोन वगैरे येऊ दे, म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना त्यांचं स्टेट सोडून जावं लागणार नाही, रोजगार निर्मिती होईल, एवढं तर करतील का नाही? बरोबर. एवढं तर ते करतातच ना. काय करतात? काय करतात काय, मध्ये आता आपल्याकडे महाराष्ट्रात प्रकल्प येत होता ना, हा. तेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांनी विरोध केला, मग तो कोणी प्रकल्प गुजरातमध्ये गेला. विरोध नाही केला तो. विरोध नाही केला तर काय, आमच्या इथे प्रदूषण होईल, अमुक होईल, तमुक होईल, मान्य आहे मला, पण दोन्ही गोष्टींचा विचार करायलाच पाहिजे. तुम्हाला रोजगार मिळेल तर प्रदूषण होईल, झाडं वाढवा, झाडं भरपूर लावा, प्रदूषण कमी होईल. मग दोन्ही बाजूनी तुम्ही विरोध करायला लागलात, मग तो प्रकल्प गुजरातमध्ये गेला, तर असं दोन्ही बाजूनी बोलणार की गुजरातमध्ये गेला की ते आपल्याकडे नेतात, आपल्या लोकांना रोजगार देतात, आणि इकडे आला की तुम्हाला रोजगार मिळतोय तो विसरून जा आणि काय मोर्चे काढा त्याच्यावर, अरे आणि विरोध करा. तुम्ही सरळ सरळ आमच्या महाराष्ट्रातले प्रोजेक्ट दुसरीकडे गेले म्हटलं आम्ही बोलणारच आहे. अरे मग त्यांनी आधी महाराष्ट्रातच आणला होता ना, आधी डायरेक्ट गुजरातमध्ये नव्हता केला प्रोजेक्ट, पण महाराष्ट्रातल्याच लोकांनी, तिकडच्या लोकांनी, जिकडे येत होता त्या लोकांनी विरोध केला. मग ते काय करणार, तुम्ही विरोध केल्यावर, तिथे मोर्चा बसवल्यावर तिथे नाहीच आणू शकत, मग कुठेतरी त्यांना तो करायचा आहे म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या अरे ठिकाणी मग हा गेला. पॉलिटिकल स्टंट पण असू शकतो कदाचित, आपल्याला काय माहिती, काही असू शकतं. पण मग आपल्या माणसांनी सुद्धा विचार करून या गोष्टी केल्या पाहिजे. हा, मग आता मी काय म्हणतो की थोडेसे. बिहारमध्ये तुम्ही जर का राजकारण केलंय आणि सगळं तुमचं पॅनल बसलंय ना, तर आता मग तिकडे चांगली सुधारणा करा असं सांगतोय. करतील. काय त्यांचं ते बघतील. महाराष्ट्रात भारतातलं नंबर 1चं राज्य बिहारला बनवा, तुमच्या हातात 5 वर्षाचं सरकार दिलेलं आहे, तर ते तरी करा, कमीत कमी लोकांचा विश्वास सार्थ करा ना. पटतंय का या गोष्टी सर्वसामान्य माणसं तुम्हाला? करतील करतील. चुकीचं बोलतोय का या गोष्टी? मी असं कुठे म्हणलं चुकीचं बोलतात? मग मी त्यांची बाजूही घेत नाहीये, पण काही दृष्टीत आपली लोक सुद्धा आता चुकतात. आमच्यामध्ये कसं माहिती का, आता आमच्यामध्ये इथे कोणी तिसरा नाही, आम्ही दोघे डिबेट करतोय, कारण काल इलेक्शन रिझल्ट आलाय आणि रिझल्ट काही लोकांना पटला असेल, काही लोकांना नाही पटला असेल, पण आमच्यामध्ये तिसऱ्यांची रिझल्ट आलाय म्हणजे लोकांनीच मतं दिलीत की नाही? हा. त्या बाहेरचं तर कोणी मतं द्यायला बॅलेट नाही. पेपरवर कुठे दिले? मग कशावर बॅलेट दिले? पेपरवर नाही दिले, मग मतदान कशावर दिले? कशावर दिलंय? कशावर दिले? कशावर का देईना, पण लोकांनीच दिलेलं आहे ना. इलेक्ट्रॉनिक मतदान केलं, तर त्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन होऊ शकतं कदाचित. मग तेच ना, लोकांनीच मतं दिलीत की नाही, म्हणजे काहीतरी असल्याशिवाय एवढ्या लोकांनी मतं दिली का? हे बघ. आपण विचार करा, 100 लोक आहेत, त्यातल्या 70 लोकांनी, 80 लोकांनी एका ठिकाणी मतदान केलं, हा, आणि 20 लोकांनी वेगळ्या ठिकाणी केलं. मग 80 लोक ज्या अर्थी एका ठिकाणी मतदान करतायत, त्या अर्थी त्याला काहीतरी अर्थ आहे. 80 लोक तरी विचार करतायत. आता हे कसं आहे माहितीये काय, हे याला म्हणतात की डोळ्यावरची पट्टी बांधून अंधभक्ती करणे. आणि काही लोक इतकं असं हे आहेत ना की ठीक आहे, एखाद्या माणसासाठी तुम्ही पॉवर आहात इथपर्यंत गोष्ट ठीक आहे, पण संपूर्णपणे बाकीच्या गोष्टींचा विचार करून, कारण बेसिक गोष्टी आम्हाला आम्ही कुणालाही विरोध करत नाही आहोत, कुठल्याही पक्षाला किंवा कुणाचीही बाजू घेत नाही. सत्य आहे ते सांगतो. बरोबर. की कुठल्याही गोष्टी, घरात सुद्धा एखाद्या गोष्टीवर 4 जणांचं मत एक होतं आणि 1-2 जणांचं मत वेगळं होतं, म्हणजे काय ते मतदान झालं का? हेच झालं ना, की काहीतरी 4 लोक एक विचार करतायत, 2 लोक वेगळा विचार करतायत. तसंच मतदानामध्ये लाख लोकांमध्ये 70,000 मतं एका ठिकाणी पडली, 30,000 वेगळ्या ठिकाणी पडली. म्हणजे म्हणजे आता कसं झालं माहितीये? आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे मतदानाचं, ते कोणाला मत द्यायचं. ती एकाच घरातली माणसं 2 वेगवेगळी मतं सुद्धा देतात किंवा देऊ शकतात. बाकी काही असू दे, राजकारणाच्या ठिकाणी त्याच्या घरात वाद नकोय, नाहीतर दुपारी जेवायला मिळणार नाही. करेक्ट आहे. सॉरी, पण ते त्यांच्या ठिकाणी आहेत, त्यांचं बरोबर सगळं व्यवस्थित चालू असतं, गॅटमॅट चालू असतं. आपण इथे त्याच्यावरनं वाद नकोय. बरोबर, पटलं मला, पटलं भाऊ, पटलं. उगाच प्रॉब्लेम नको आणि घरामध्ये राजकारणावरून भांडण नको. आणि जिथे त्यांच्या घरी मजेमध्ये असतात, एन्जॉय करतात, व आज या पक्षातला माणूस त्या पक्षामध्ये उडी मारतो, त्या पक्षात त्या पक्षात मारतो, आणि आपण आपले प्रॉब्लेम सहन करायचेच आहेत. आपल्याला महागाईची झळ लागणारच आहे, सगळं सहन करायचंय. कशाला भांडा, आनंदात राहूया, मस्त मजेत राहूया, खाऊया पिऊया. सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा, आणि राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं, किंवा कुठल्या पक्षाविषयी तुम्हाला काय वाटतं, कुठला पक्ष आला पाहिजे, नाही पाहिजे, महागाईविषयी जे काही विचार असतील ते देखील व्यक्त करा. नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत आम्ही हे सगळं आवराआवरी करून घेतो. बाय बाय.